हॅलो. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला ना ताई. श्री हा, स्वामी. अनुभव शेअर करायचा होता मला. अच्छा अच्छा. कुठून हम्म. बोलता, काय सांगायचं का ताई? नाही, बरं मागे बरं. मी केला होता एक अनुभव, पण या अच्छा. वेळेला नाही करायचंय. बरं बरं बरं. माझ्या मुलीच्या विषयी अनुभव शेअर करायचा होता. अच्छा अच्छा. हा. हम्म. तर तिला हा. ना मानसिक त्रास होत होता. म्हणजे केवढी होती ती? म्हणजे केवढी आहे नाही, वयाने? ती जॉबला जाते ती. अच्छा. 25-26 वर्षाची आहे. ओके. ऍक्च्युली तिला लहानपणी काही झालं असेल थोडं त्रास शाळेत वगैरे, हा तर ती कशी बोलायची नाही कोणाशी ना, हा हा हा. मनातच ठेवायची. तर ते हं. कोविडच्या काळात जरा ते बाहेर आलं गेलं तिचं. ओ. हा. आणि मग ते मानसिक त्रास होता की काय होतं काही कल्पना नव्हती आम्हाला. हा मग हा. आम्ही मानसिक सायकॅट्रिकची ट्रीटमेंट चालू केली होती. अच्छा, तर केली त्यांनी होती ना? हा हा. केली आम्ही. तर हा. त्यांनी सांगितलं आम्हाला की खूप वेळ लागेल म्हणे तिला ह्यातून बाहेर यायला, बरंच तिच्या मनात काय काय वगैरे असं आहे. अच्छा अच्छा. हा हा. काय काय साठलेलं आहे. तर हम्म परत मग मी ह्यांना केला, हम्म. केंद्रे दादांना आम्ही केला कॉल. अच्छा अच्छा. हा हा. मग केंद्रे दादांनी आम्हाला फोटो मागितला तिचा. अच्छा. केंद्रे दादांनी फोटो मागितला. मग ते केंद्रे दादांनी सांगितलं की म्हणजे तिला तिला कोणीतरी करणी वगैरे असं केलंय. ओ. आणि ती झपाटली गेली पण आहे. ऍक्च्युली ती शाळेत वगैरे जायची ना, हा त्यांच्या हा तिथे तो रस्ता होता ना, तिथे 3 ह्याचा रस्ता होता ना, काय म्हणतात ते. हा हा हा. बरोबर तिथे ना बरंच असं उतरून वगैरे टाकलेलं बरोबर. असायचं जसं बऱ्याच जण. चौफुलीला टाकतात हा तसं. हा, नाही नाही, हा 3 हा तिकडने होते त्रिकोणची की हा हा. तीन रस्ता. तर तिथे त्या तिथूनच जायचे ना शाळेत. हा तर हा. त्यांना त्यावेळेला मला वाटतं बहुतेक झालं असेल काय, पण तेव्हापासूनच तिला त्रास व्हायचा तो. अगो बाई. हा. तर ती काय सांगायची नाही होतोय त्रास, रडायची वगैरे हे होते. तर आम्ही काय म्हणायचो की काय म्हणजे असंच, हा. एवढं काय खुलं बोलायची नाही ना ती. बरोबर. आणि आणि काय ते सांगता येत नाही मुलींना काही काही वेळेला. म्हणजे शाळेत भांडणं व्हायची हे व्हायची याच्यावरनं वाटायचं की बाबा चालायचं. असतं. मुलींचं हा. होतं त्यात आपण काय पॅरेंट्सने लक्ष एवढं घालायचं नसतं. बरोबर. आत्ता हा. बोलतील नंतर हे, आता परत हे भांडतील गोड नंतर हे होतात होतील. मुलं. हा. हा. तर ते आलं कसं, करोनाच्या काळात सगळं तिचं बाहेर आलं. ओ. म्हणजे एकटी इतक्या राहिली वर्षात घरी. एकटी राहिली घरी. आणि हा. त्यावेळेला ती एमबीए करत होती. म्हणजे अच्छा. हा. एमबीए ची परीक्षा झाली तिची होती. अच्छा. की नाही, हो, एमबीए करत होती वाटतं ती. हा. अच्छा अच्छा. हा हा. आणि मग केंद्रे दादांना फोन केला. मग केंद्रे दादांनी आम्हाला हे दिली, मला सेवा दिली. हा हा हा. ते म्हणजे तिच्या वरून उतरून टाकायचं काळ्या कपड्यात. काय उतरवून ते टाकायचं? काळ्या कपड्यात 5 लवंगा, अच्छा. 5 कापूर, हा उडदाच 5 उडीद वगैरे, हा काळं मीठ आपलं खडे मीठ वगैरे असं घ्यायचं. हा. आणि 4 शनिवार आणि 1 अमावस्या असं उतरून टाकायला सांगितलं. ते फडक्यात अच्छा. बांधायचं, तिच्यावर उतरायचं आणि जाळून टाकायचं. हा हा आणि हा. बाहेर पाण्यात सोडायचं किंवा घराच्या बाहेर टाकायचं असं. अच्छा अच्छा. हा हा हा. मग ते काढलं तिचा थोडंसं म्हणजे त्याचा परिणाम झाला, बरं वाटायला लागलं. ती खूप शांत झाली. त्या मागे अरे वा. ताईंनी बघा एका अनुभव शेअर केला होता. त्यांना 2 मुली होत्या. हा. त्यांना ती मानसिक वगैरे असं तिला त्रास हो व्हायचा. हो हो. बरोबर. सेम तेच प्रकार माझ्या मुलीच्या बाबतीत झाला होता. हा, नाशिकचं काहीतरी होतं त्यांच्या हा हा, हॉस्टेलला. तसाच झाला होता. हा. तिला म्हणजे ती आत्महत्या असं करावीशी वाटायची आणि ती तिच्या वडिलांवर खूप चिडायची अशी. अरे हो, बापरे. एक्साइट व्हायची आणि खूप राग करायची. आम्हाला पण भीती वाटायची ही काय करेल की काय. बरोबर. किंवा नसताच. इव्हन ती जॉबला पण जात होती ना त्यावेळेला, तर ती म्हणायची हम्म. येता येता मला आत्महत्या करावीशी वाटते. अय्या. असा त्रास, असं इतकी भीती वाटायची आम्हाला. बापरे, टेन्शन येतं ना हो ताई असं खूप ऐकलं. खूप. आणि तिला म्हणजे सांगायचो आम्ही जॉब नको करू. तर हा ती म्हणायची मला घरात नाही हे होत, हा. मला बाहेर बरं वाटतं. बाहेर अय्यो. गेल्यावर बरं वाटतं. हा. आणि तो जॉब चालू होता. पण ते काय व्हायचं, जॉब सुटायचा तिचा. अच्छा. कारण का त्या लोकांना लक्षात यायचं ना, काम व्हायचं नाही तिथे. तिला हा खूप हा त्रास हा. व्हायचा. असं डोक्यात बरोबर. आग व्हायची, रडायला यायचं. हा आणि हा हे हा. जास्त अमावास्या पौर्णिमेला व्हायचं. बरोबर आणि बरोबर. मग ते केंजळेदानी केलं तिला, मग जरा खूप बरं वाटायला लागलं. हा. आणि भगतताईंना पण आम्ही त्याच ह्या वेळेला फोन केला होता. अरे तर वा. हा त्यांनी आम्हाला कुलस्वामिनींची ओटी भरायला सांगितली होती. मी मागे बघा शेअर केला होता, अष्टतीर्थ स्नान करायला गेलो होतो. हा 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 हा. ते आम्ही तुळजापूरला ते गेलो होतो. मग अच्छा. तिथे त्यांची ओटी वगैरे भरली हा देवीची. हा मग हा. अच्छा. त्याच्यानंतर
म्हणजे तिचा त्रास कमी झाला थोडा आणि डॉक्टरांनी तिला मग परत म्हणजे मध्ये तिने सोडून दिला होता. हा 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 5-6 महिने ती नव्हती जॉबला जात. पण हा. डॉक्टर बोलले की आता ती जॉब करायला हरकत नाही, आता जरा नॉर्मल आहे ती. अरे वा. हा हा. मग आम्ही ताईंचा पण बघत ताईंचा पण आम्हाला रिझल्ट चांगला आला अरे वा. त्यांचा. हा आणि मग तिने जॉब शोधायला सुरुवात केली. मग हा मी परत केंद्रे दादांना कॉल केला हा की केंद्रे दादा सांगितलं असं असं झालंय, तुम्ही मला परत सेवा द्या तिच्यासाठी, तिला चांगला जॉब मिळू द्या हा हा. मनासारखा वगैरे. अच्छा. तर केंद्रे दादांनी सांगितलं आम्हाला काही काळजी करू नका, 21 दिवसाच्या आत तिला सेवा वगैरे काय देत नाही, पण 21 दिवसाच्या आत तिला जॉब मिळून जाईल. बापरे. हो असे बोलले. हा आणि ताई 7व्या का 8व्या दिवशीच तिला एका मोठ्या कंपनीतून कॉल आला. अरे वा. आणि त्याची प्रोसेस ऍक्च्युली 1.5-2 महिन्याचा 1 महिना चालली. हा हा पण तिला घेत नाही. पहिला हा. तिचा जॉब करत होती ना, फक्त 8 महिन्याचा एक्सपिरियन्स होता. बघा. 1 महिना टिकायचा, 2 हा. महिने टिकायचा, तिने सोडायची जॉब. आई 8 महिना आणि त्या कंपनीत वर्ष वर्ष 1-2 वर्ष ज्यांचा एक्सपिरियन्स आहे त्या लोकांनाच घेतलं जातं. ओ. पण तिला 8 महिन्याच्या ह्याच्यावरच तिला जॉब काय मिळाला. स्वामींची कृपा. बघा ना, आई आम्हाला गं. वाटलं ना, आमची ती पण हे झाली हा. की आई मला ह्या कंपनीत मिळेल असं वाटत नव्हतं. आणि केंद्रे दादांचा शब्द खरा ठरला. आई आणि गं. हो. किती छान आणि वाटतं ऐकून. खूप छान वाटतं. म्हणजे केंद्रे दादांचं खरंच स्वामींची कृपा आहे. हो. आणि अ, ते मिळालं तर मिळालं ताई. हा. खूप. आणि तिथली लोक पण खूप छान खूप अरे छान आहेत. वा. म्हणजे तिला तिथे गेल्यानंतर ती घरात थांबतच नाही. मला आता अरे वा. तिकडे जायचं बोलते. आणि हा. एवढं तर जाऊ द्या, पण डॉक्टर पण बोलले की हा. आम्हाला वाटत नव्हतं की म्हणजे इतक्या लवकर बाहेर येईल. लवकर. हा. स्वामींची कृपा जिथे सगळी. आहे. हो स्वामी. ऍक्च्युली त्या डॉक्टरांचा काही देवावर वगैरे विश्वास नाही, मग आम्ही काही सांगत बसलो नाही. हा हा. पण तीच डॉक्टर म्हणायला लागली की आम्हाला वाटलं नव्हतं ही एवढ्या लवकर बाहेर येईल, कव्हर होईल असं. हा. कव्हर होईल. तिला खूप वेळ लागेल आम्हाला सांगितलं होतं, किंवा आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतील ओ. असे बोलले होते. हो. एवढं बापरे. बोलले होते. आणि बरं. ताई ते तर जाऊ द्या, परत मी म्हणलं मला भीती आणि हे सगळं गुरुवारीच होत गेला, तिचे जे काही एक्झाम हा. होते हे सगळं. हा. आणि तिला गाडी न्यायला येते आणि सोडायला पण येते ना. हा हा हा. विशेष म्हणजे काय, मी पहिल्या दिवशी तिला गाडी न्यायला आली ना, हा तर तिला मी बाहेर उभी राहिली तिला हे करायलासाठी. हा हा. आणि गाडी वळली आणि गाडीच्या पाठीवर काय असेल ताई, हा. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आई गं. आणि किती. स्वामींचा फोटो. वा. म्हणजे स्वामींनी मलाच हे केलं की भिवू नकोस, लगेच मी आता आधार दिला. तुझी मुलगी आता माझ्या ह्याच्यात आहे, मी आता बरोबर. तिला बरोबर बरं करतो. अगदी म्हणजे अगदी. आणि दर वेळेला ती गाडी येते ना त्याच्यावर असतंच ते. हो ना. हो असतं बघा. तिचं. किती सोडायला छान येते तेव्हा वाटतं हो पण ताई असतं. ऐकून. खूप खूप पाहिजे. म्हणजे आम्ही एवढं हे झालं होतं ना. हा. आणि आता तिचं वय 26-27 पण आहे ना. काही नाही, आता मस्त छान तिला पार्टनर फक्त पण छान मिळेल. मला फक्त असं वाटतं की तिला आता गोळ्या सुटाव्यात. डॉक्टर सोडत म्हणजे डॉक्टर म्हणतात चालूच ठेवा, पण ते हा. आता गोळ्या हे बंद व्हाव्यात, मला असं नाही, वाटतंय होतील तेवढं. ताई त्या पण लवकर बंद होतील. हा. आणि छान पार्टनर मिळेल, तिचं लग्न पण हेच छान ठिकाणी होईल. हेच ताई तुमच्या तोंडून मला हेच हा. ऐकायचं होतं. होणार होणार आणि माझी छोटी सगळं. मुलगी ती पण आता ती पण MBA ची तिने हे दिलंय. अरे वा. म्हणजे आता MBA साठी ऍडमिशन घ्यायचंय तिला. हा तर हा आता तिला मनासारखं कॉलेज मिळावं म्हणून भगत ताईंकडून सेवा घेतलीये. हा. घेतली ना हा. सेवा, होणारच ताई. घेतली. हा. बघत ताई तर बोलल्यात तेच म्हणजे तेवढी ते इच्छा आहे. 100% होणारच. आणि इतकी आता मोठी मुलगी खुश आहे ना ताई. फक्त हा तिला अमावास्या पौर्णिमेला होतो थोडा थोडा त्रास. हा हा. ते पाळीच्या वेळेला हे होतं थोडंसं, हा, ते म्हणजे कसं जसे मूड स्विंग तर मूड होतात स्विंग. ना हा ताई. तसं तसं तसं. ते पण पाळीच्या आता वेळेला एकदम. सगळ्याच मुलींचं होतं. हा तेच तेच कोणाचं बाकी कमी कोणाचं जास्त एवढाच जास्त. हो फरक आहे. हो. पण ताई आज केंद्रे दादा आणि भगत ताईंचा खूप छान अनुभव आम्हाला मग आला. त्यांच्यामुळे आम्हाला आज तुला वाटलं नवं नव्हतं की जीवन मिळालं. आमची मुलगी यातून बाहेर पडेल. तिला मग. पण वाटलं नव्हतं. तिला पण म्हणजे इतका विश्वास बसला. मग तिला मी म्हणते आता गाडीतून जाताना हा तू
11 वेळा तारक मंत्र म्हणते, गोरखकोष्ठ सूत्र म्हणते, 11 वेळा तारक मंत्र म्हणते, म्हणजे तसा वेळ मिळेल तसा. वा 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 आणि सुंदर. टायमिंग पण तिला खूप छान मिळालंय, म्हणजे म्हणजे सगळं तिच्या सुटेबल होईल असं मिळालंय. नाही छानच होणार ताई हं. तिचं. आणि ना तिला थोडस असं प्राणायाम पण करायला लावायचं. हा, हा, तो ह्या पण गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. महत्वाचे आहेत. हो हा. हो, तेच योगा म्हणजे ना म्हणजे हे अजून. स्वामींचा जप आणि ते करतो ते एक प्राणायामच आहे ताई हो, आपलं. तेच तेच आहे, हा. नामस्मरण म्हणजे तेच आहे. हो हो. ते पण तरी थोडस पण कॉन्सन्ट्रेशनचा तिला थोडा म्हणजे प्रॉब्लेम होतोय नाही थोडस. होईल, ते पण होऊन जाईल, हा, लवकर होईल. आणि ओके. छान तिच्या आयुष्यात छान मस्त पार्टनर मिळेल बघा. हो ताई, हेच तुमच्या हा. तोंडातला आणखी एक शब्द, केंद्रे दादा, भगत ताई आणि तुम्ही. हे नाही, हो खरंच ना. एकदम म्हणजे आता ते आज गुरुपौर्णिमा आहे. हा. ते म्हणतात ना, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु महेश्वर, तसं आहे तुम्ही तिघही. नाही होणार, सगळं छानच होणार ताई. ओके स्वामी आहेत आपल्या बरोबर, तर काय हो ना बाई आपल्याला ताई. घाबरायचंय. आणि आम्ही मठात पण जातो ना, चेंबूरच्या. हा 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 हा. हा, इकडे ते दादासाहेब नाही का, हे मानसपुत्र नाही का त्यांचे होते ते, हो 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 बरोबर. हा त्यांच्या पादुका आहेत तिथे. हा हा. मग तिथे जाता तुम्ही चेंबूरच्या हो, मठात? तिथे चेंबूरच्या मठात जातो. मग तिला जॉब लागायच्या अगोदर आम्ही तिथेच नेलं होतं, हा हा. म्हणजे दरवेळेला नेतो तिथे. खूप नाही तिथे नाही, पण छान जायचं आहे असं योगा. आधेमध्ये जेव्हा वेळ मिळेल ना. हो, तिथे जातो आम्ही, हा. जातो. सुंदर चालेल. सुंदर अनुभव ताई, मी आज शेअर करते. ओके आणि ताई, लवकर श्री स्वामी. तुमचा अनुभव शेअर कराल बघा. हो हो, नक्की, त्यासाठीच मी आहे. मला हा जॉब तिचा टिकून राहावा फक्त. राहणारच राहणारच, हा, जॉब पण चालेल टिकेल, लवकर लग्नही जमेल आणि गोळ्याही तिच्या लवकर बंद होतील बघा. चालेल चालेल. हा, श्री स्वामी हो, समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई.